हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आज आहे श्रावणाचा दुसरा सोमवार. तर हा व्हिडिओ तुम्हाला सोमवारचा येतो आहे. तर व्हिडिओ एक दिवस पोस्ट करायला उशीरच झाला. तर सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा झाली आणि झाडांना पाणी घालून घेते. तर म्हटलं चला आता झाडांना पाणी वगैरे घालून घेऊ. आता रोज पाऊस येतो त्यामुळे रोज काही पाणी घालत नव्हती, पण 1-2 दिवसाआड पाणी घातलं तर म्हणजे झाडं अगदी फ्रेश होता. आणि आता हे गोकर्णीचं झाड बघा एकदम मस्त फुललेलं आहे, पार वेल अगदी वर चढत आलाय. तर एकदा एक फुल आलं तरी मला खूप आनंद झाला ना. आता जवळपास रोजचे 6-7 फुलं निघतात. त्या महादेवांनाही ते फुलं घेतले मी. एकदम वरपर्यंत मस्त वेल गेला आहे. खूप छान वाटतं ते वेल बघतच राहावं असं वाटतं सकाळी सकाळी. आणि चला आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे तेव्हा स्किप न करता संपूर्ण बघा. आणि आता दुपारी मी फराळाचं वगैरे काही शूट घेतलं नाही, तर बनवून ठेवलं. त्यानंतर मी इकडे मंदिरात आली. तर ह्या मंदिरात मी अगोदरही हे मंदिर तुम्हाला दाखवलं आहे ओंकारेश्वरांचं. इथं जवळच आहे, तर म्हटलं चला दर्शन घेऊन येऊ. सकाळी सकाळी ना मंदिरामध्ये खूप गर्दी राहते, म्हणूनच मी थोडीशी उशिरा आली म्हणजे छान असं दर्शन होईल भोलेबाबांचं. तर खरंच खूप छान अगदी निवांत दर्शन झालं भोलेबाबांचं. तुम्ही बघायलाच आता तुम्ही माझ्यासोबत भोलेबाबांचं दर्शन घ्या. अगदी मन प्रसन्न हा महिना असाही म्हटलं तर भोलेबाबांना पूर्णपणे समर्पित आहे. आणि उपास तापास म्हटलं ना अगदी सकाळ कुठे उगते आणि संध्याकाळ कुठे होते असं होतं, म्हणजे पूर्ण दिवसभर असं बिझीच असतं. तर फराळ करा, मंदिरात जा, पूजा करा, घरातली कामं. तर इतकं एवढं काम करण्यामध्ये पण खूप मस्त वाटतं, फ्रेश वाटतं आणि अगदी दमत थकत नाही. म्हणजे उपास तापास एक वेगळीच एनर्जी येऊन जाते. मागच्या वेळेस हे मंदिर दाखवलं ते तेव्हा अंधार होता. तर बघा किती छान आजूबाजूचा परिसर आहे मंदिराभोवतालचा. तर इथं आल्यानंतर तर असं वाटतं किती वेळ बसूनच राहा. आणि खूप छान मस्त वातावरण आहे. मंदिरातून येता येता ना मला मिरवणूक दिसली, तर मिरवणूक होती कान्होबाईची. तर आता आपल्या इकडे ती काही बसत नाही, तर जास्त करून खानदेशमध्ये पद्धत आहे. तर मस्त वाटलं, म्हटलं चला दर्शन घेऊ आणि थोडंफार शूट पण घेऊ. आणि दर्शन वगैरे घेतल्यानंतर मी घरी आली आणि घरी नंतर लगेच फराळ करायला बसली. आता ते काही शूट घेतलं नाही. लगेच भांडे वगैरे आवरल्यानंतर म्हटलं चला आज चिवडा करून घेऊ. आता 15-1 दिवस झाले असेल मुरमुरे आणून, जास्त 15 दिवसाच्या वरती झाले असेल मुरमुरे आणून, पण थोडेसे साधाळ्यासारखे वाटत होते. तर ऊन पडतच नव्हतं. तर ऊन पडल्यावरच म्हटलं आता चिवडा करू. तर एक दिवस म्हणजे आता परवाच्या दिवशी छान कडक ऊन पडलेलं होतं. तर त्या दिवशी उन्हात टाकले आणि म्हटलं आता चिवडा लगेच करून घेऊ, नाही तर परत ते सादळून जायचे. मग आज चिवडा करायला घेतलं मनावर. चला म्हटलं रोजच चाललंय, आज करू उद्या करू. तर आज करायला घेतलं आणि शेंगदाणे वगैरे तळून घेतले. सगळी चिवड्याची तयारी करून घेतली. खोबरं वगैरे सगळं तळून घेतलं, कारण की इतक्या दिवस निघून जातं. याच्यानंतर लगेच संध्याकाळ होईल, भाजीला जायचं. डाळ्या, खोबरं, शेंगदाणे, मक्याचे पोहे, मिरच्या सर्व काही मी तळून घेतलं आणि त्यानंतर चिवडा मसाला टाकला. मस्त आपला कुरकुरीत चिवडा तयार झालेला होता. पण आज टेस्ट तर काही करता येत नाही उपासामुळे, पण त्याचा कलरच सांगत होता का खूप छान दिसत होता. आणि नंतर खरंच जेवणाच्या वेळेस घेतला होता, खूप छान झाला होता. चिवड्यामध्ये ना मक्याचे पोहे तळून टाकले, पण ते काही शूट झालंच नाही. तर आता मी व्हिडिओ एडिट करताना लक्षात आलं, तर पोहे पण टाकले मी तळून मस्त. मसाले टाकल्यानंतर थोडंसं गरम असल्यामुळे मी झाऱ्याने हलवलं, त्यानंतर हाताने हलवलं आणि एकदम मस्त हलवून घेतल्यानंतर एक त्याला कलर छान आला. बघा झाला की नाही आपला चिवडा एकदम मस्त. कलर पण छान आणि चवीला पण छान. अगदी एकच नंबर. त्यानंतर 5 वाजले होते. आता चहा पण ठेवला. आता चहा उकळला आणि चहा पण घेतला. त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झाली. दिवाबत्ती वगैरे लगेच करून घेतली आणि मार्केटला जायचं होतं. म्हटलं चला मार्केटला वगैरे लवकर जाऊ, म्हणजे तिकडून लवकर आल्यानंतर स्वयंपाकाची तयारी. घरी आल्यानंतर पहिले भाज्या वगैरे सगळ्या फ्रीजमध्ये भरून दिल्या. त्यानंतर आता काही निवडत बसली नाही, कारण की कधी-कधी मी आणल्या लवकर भाज्या तर निवडून वगैरेच ठेवून देते. पण अजून स्वयंपाक बाकी होता. म्हटलं चला ह्या भाज्या वगैरे ठेवून देऊ आणि नंतर जे करायचे ते पटकन निवडायला घेऊ. तर आज मी करणार होती पालक, म्हणजे डाळ पालक करणार होती.
आणि प्लस पालकपुरी आणि फोडणीचा भात. कारण की वरण भात खाऊन खाऊन कंटाळा आला होता. म्हटलं काहीतरी वेगळं करू. तर पालकाच्या 2 जुड्या घेतलेल्या होत्या. तर डाळ पालक आणि पालकपुरी तर खूपच दिवसापासून केली नव्हती. म्हटलं चला आज वेगळं काहीतरी. तर चला रेसिपी काही शेअर केली नाही कारण की खूप वेळ होऊन जाईल. पटकन असा लवकर स्वयंपाक करायचा होता. तर सर्वात आधी मी पालकाच्या जुड्या निवडायला घेतल्या. पालकाच्या जुड्या निवडून घेतल्या, धुवून चिरून घेतल्या काही. म्हणजे स्वयंपाक अगदी लवकर झाला. अगदी 8:15 स्वयंपाक झाला आणि लवकर उपास सोडायला बसलो. म्हणजे 8:15 तरी आमच्यासाठी लवकरच आहे कारण की रोज आम्ही 9:15 जेवायला बसतो. आता झालं म्हटलं चला जेवण वगैरे करून घेऊ. भांडे पण बाकी, आता भांडे घासून घेते आणि व्हिडिओची पण इथे सेंड करते. आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ज्या ताईचे व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता तर प्लीज सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.